सभागृह सोडून जाणं योग्य नाही, सभात्याग करणं योग्य नाही, नीट पुरावे आणायचे आणि जोरदारपणे मांडायचे, देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंवर निशाणा. कुठल्याही आजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपची तक्रारही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हनी ट्रॅपचा मुद्दा फेटाळला. एका आमदाराच्या चुकीमुळे सर्वांची बदनामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला संताप. संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन, सातत्यपूर्ण संवाद या त्रिसूत्रीची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कालच्या अधिवेशनात वक्तव्य. आज लोकशाही मराठीवर उद्धव ठाकरेंची मुलाखत, पहा फक्त लोकशाही मराठीवर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची घेणार बैठक. गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंदर्भात राज्य नियोजन मंडळाची बैठक. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत बैठक. आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर आज सातारा दौऱ्यावर. पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत होणार. आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केला रोष. रोषाविरोधात पोलीस बॉयज संघटना आक्रमक. रोहित पवारांवर 353 नुसार गुन्हा दाखल करा, पोलीस बॉयज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबालांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील कोळी महिलांचे आणि मच्छीमार व्यापाऱ्यांचे हित जपले जाणार, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. नितेश राणेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट. क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चेसाठी घेतली भेट. विधिमंडळ परिसरातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला पोलीस कोठडी. देशमुख आणि टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी दीपक काटे पत्रकार परिषद घेणार. रविवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार. बदलापूरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, तर पडळकरांचा बॅनरवर गुंड म्हणून उल्लेख. राड्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण. परभणीत शिवा संघटनेच्या वतीनं समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांचा निषेध. फोटोला जोडे मारून केला निषेध व्यक्त. हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित. खराब हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पाहता घेतला निर्णय. शिवभक्तांना करावी लागणार प्रतीक्षा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55,555 वह्यांचं वाटप. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये शिक्षक आणि संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण. संस्था चालक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या हिंजवडीमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई. हिंजवडीच्या 21 दुकानदारांना पिंपरी पालिकेची नोटीस. दुकानं तत्काळ खाली करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराडचा दुसरा नंबर. 50,000 ते 1,00,000 लोकसंख्येच्या शहरात डंका. कराड नगरपालिकेला सलग 6व्यांदा हा पुरस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद किल्ल्याकडे जाणाऱ्या पडेगाव ते मिटामीट पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात 100 वर्षांहून जुनी असलेली 65 वडाची झाडं तोडली जाणार. यवतमाळमध्ये मारेगावमध्ये वसंत पुरके यांचा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं सत्कार सोहळा. कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील मार्तंड देवस्थ संस्थानचे प्रमुख विश्वस्तपदी मंगेश अशोकराव घोणे यांची निवड. यावेळी अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित.
धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शासकीय परिचारिकांचं बेमुदत काम बंद आंदोलन. सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्यानं परिचारिकांचं आंदोलन. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात मोर्चा. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते आणि अन्य समविचारी संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयातील महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 4.5 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं. अनाथ मुलांच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिक्षण आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ. 8 लाखांच्या आत कुटुंबाचं उत्पन्न असलेल्या मुलामुलींना योजनेचा लाभ मिळणार. दिव्यांगांच्या निधीसाठी प्रहारचा उमरखेड नगर परिषदेवर मोर्चा. प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष. जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट घेत नाहीत तोपर्यंत उठणार नाही आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त महारक्तदान शिबिर. परभणीकरांचा शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. चंद्रपूरमध्ये रानभाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. 18 ते 22 जुलै या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डनमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन. तेरापंथ प्रोफेशनल फोरम तर्फे भिवंडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य नेत्रचिकित्सा संपन्न. 2200 विद्यार्थ्यांची नेत्रचिकित्सा. एकाच दिवशी 100 ठिकाणी नेत्रचिकित्सा पार. नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश. नाल्यात उडी मारल्यानं तरुणाच्या हातापायाला आणि डोक्याला लागला मार. सांगलीमधील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सकल समाजाच्या वतीनं सरकारच्या निर्णयाचा जल्लोषात स्वागत. नांदेडमधील माहूरच्या दत्तशिखर घाटात बिबट्याचं दर्शन. भाविक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पैठणमध्ये लाकडी अवजार इतिहास जमा. मोठ्या प्रमाणात आधुनिक लोखंडी अवजारांची मागणी वाढली. धुळ्यातील उंबऱ्यात महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार. ग्रामपंचायतीवर धडकला महिलांचा मोर्चा. लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन मोठं करू. महिलांचा आक्रोश. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वृक्ष लागवडीचा शुभारंभ. यावर्षी 40 लाख वृक्षांची लागवड केली जाणार. जिल्हाधिकारी अविशात पंडा यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांच्या तुटवड्यासह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू. रिसोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस. पावसामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता. परभणी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार. आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. नागपूर मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात तर रस्त्यावर पाणी तुंबल्यानं वाहतूक विस्कळीत. केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात मुगाला प्रति क्विंटल 8,788 रुपयांचा हमीभाव जाहीर. यंदा पावसामुळे मुगाचा पेरा आधीच घटलेला असताना दरात झालेली घसरण असली तरी शेतकऱ्यांसाठी दुहेरी फटका. दरवर्षी होणारा पावसाचा खंड किंवा अचानक होणारी अतिवृष्टी यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकरी मात्र हैराण. गोंदियात धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं. 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित. पुन्हा उद्दिष्ट वाढवावं. शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई. अशा शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाणार. चंद्रपुरात पिकांना पुराचा फटका. 5,317 हेक्टर क्षेत्रावरील धान पिकं गेली वाहून. गोसेखुर्द धरणाचे 32 दरवाजे उघडल्यानं पूर. पावसाच्या विश्रांतीमुळे धाराशिवमध्ये पीक धोक्यात. 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक धोक्यात.
सोलापूरमधील घरगुती वादातून पत्नीची हत्या, पतीने पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहून दिली हत्येची कबुली. यवतमाळमध्ये मुलाने केली आईची हत्या, दारूच्या नशेत हत्या केल्याची माहिती. वडील देखील गंभीर जखमी, घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ. सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी केले विषप्राशन. कवठे महाकाळमधील नांगोळ येथील घटना, सासूसुनांचा मृत्यू तर बाप लेकाची प्रकृती गंभीर, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. सोलापूरच्या बार्शीत घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 3,97,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. शिरूरमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. वाशी सेक्टर 31 मध्ये V5 लिव्हिंग हॉटेलमधील दुकानामध्ये चोरी, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधात गुंतवून ब्लॅकमेल करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार बनवताना कुकरचा स्फोट. मनमाड शहरातील धक्कादायक घटना, पोषण आहार शिजवणाऱ्या 2 महिला जखमी. रत्नागिरी जिल्ह्यात 5 वर्षात 53 बिबट्यांचा मृत्यू तर 42 बिबट्यांना वाचवण्यात वन विभागाला यश. वाढती जंगलतोडीमुळे वन्य प्राणी लोकवस्तीकडे येताना पाहायला मिळत आहेत. परभणीमध्ये लॉजवर आढळला संशयास्पद स्थितीत मृतदेह. 48 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. हत्या की आत्महत्या चर्चांना उधाण आलंय, तर पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे. वाशिममध्ये आग लागून इलेक्ट्रिक स्कूटी जळून खाक. अचानक स्कूटीला आग लागल्यानं खळबळ माजली. जॉय कंपनीची स्कूटी जळाल्यानं कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी. गोविंद गाभणेंची माहिती. परभणीत कर्जफेडीच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या. कसर गावातील शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं. दिंडोरीच्या पाडनाडे गावात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार. बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची वन विभागाकडे मागणी. भंडाऱ्यात 2 दुचाकींची समोरासमोर धडक, 2 जण जखमी. चोपराड बस स्थानकावरील घटना. बुलढाण्यात महिला परिवहन अधिकाऱ्याकडून नागरिकांना अश्लील शिवीगाळ. या वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल. महिलेविरोधात राज्य परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल. बुलढाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. बुलढाणा शहरात चोरीला गेलेले 26 मोबाईल मालकांना परत केले. विशेष पोलीस पथकाची कामगिरी. जालन्यात 2 दुचाकी चोरट्यांना अटक. 8 दुचाकींसह 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. पुण्यात परदेशी महिलेकडून 7.5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. मुंबई बेंगळुरू महामार्गावरून बसमधून महिलेचा प्रवास. अकोला खदान पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी 2 आरोपींना अटक. मुख्य सूत्रधार गब्बर अद्यापही फरार. अकोल्यातील 3 पोलीस पथकांकडून गब्बरचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये मावा बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा. 2 जण ताब्यात तर 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. छत्रपती संभाजीनगरात बनावट ऑनलाईन पेमेंट दाखवून सराफाची फसवणूक. सराफाला 31,000चा गंडा. चांदीचं ब्रेसलेटही लंपास. गुन्हा दाखल. पुण्यात सहकार नगर पोलीस ठाण्यात राडा. सराईत गुन्हेगाराकडून पोलीस ठाण्यात तोडफोड. पोलिसांना घरात घुसून मारण्याची धमकी. पुणे पालिकेतील स्वच्छता विभागातील सेवकाला स्थानिकांकडून मारहाण. किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा सेवकाचा आरोप. तर या संदर्भात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडांचा पोलिसावर हल्ला. पोलिसाच्या डोक्यावर हल्ला करून 4 गुंड फरार.
वर्ध्यात अंमली पदार्थांची वाहतूक करणारं वाहन पकडलं. सुमारे 7,71,000 किमतीचे MD आणि गांजा जप्त. 2 जणांना अटक. सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांसाठी बंद. अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं पूल बंद. किल्ले रायगडच्या पायरी मार्ग वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश. पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल तर पायरी मार्ग बंद राहणार. मुंबईतील स्वदेशी मार्केट इमारतीच्या पुनर्विकासाला विरोध. पालिकेनं स्थलांतर नोटीस देऊनही काम रखडलं. काम रखडल्यामुळे भाडेकरू संतप्त. रत्नागिरीतील पन्हाळे धरणाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू. धरणाला गळती लागल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जाणार नाही. धरणाला 2020 पासून गळती. भंडाऱ्यातील मुंडीपार मधील भेल प्रकल्प रखडलेलाच. 16 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पावर शेतकऱ्यांनी सुरू केली शेती. शेतकऱ्यांना नोटीससह 10,000चा दंड ठोठावला. सांगलीत जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर आंदोलन. 24 तास उलटून देखील आंदोलन सुरूच. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी मोबदला ठरला. 4 पट रोख रक्कम मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. शेतकऱ्यांच्या संमतीनं जमीन दिल्यास पुनर्वसन कायदा लागू करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.